शिर्डीच्या मंदिरामध्ये किती भक्त आले हे नाही दाखवलं जात. एखाद्या शेगावच्या गजानन मंदिरात किती भक्त आले हे नाही दाखवलं जात. त्या ठिकाणी सगळे बसलेले पैसे मोजतायत, एवढे कोटी रुपये आले, एवढं दान आलं, एवढं सोनं आलं, हे का दाखवलं जातंय? तर याच्यामध्ये दाखवायचं हे आहे की मंदिरात कोट्यावधी रुपये येतात आणि म्हणून मंदिराचं सरकारीकरण केलं जात पाहिजे. अहो, ज्या ज्यावेळी आपदा येते, संकट येतात, अडचणी येतात, कोरोना काळ आला, अक्षरशः यादी काढून बघा तुम्ही, देशातल्या आमच्या प्रत्येक मंदिराने कोट्यावधी रुपये दिलेले आहेत, परंतु एका मस्जिदीने 1 रुपया नाही दिला या कोरोनासाठी. तुमचे लोक काही त्याला बळी नाही दिले. एका चर्चने 1 रुपया नाही दिला याच्यामध्ये. त्या केरळाच्या बिलोरियम चर्च मध्ये 7,000 कोटी रुपयांची कॅश सापडली त्या ठिकाणी. कधी आली बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून? कधीच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे की ज्या मंदिरात संपत्ती जास्त होती, आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आता आमचं मंदिर छोटं आहे, मध्यम आहे, समाज मंदिर आहे, आमचं एकत्रित चालतं, आमचं काय एवढं उत्पन्न नाहीये, अशा विचारात राहू नका. कारण त्या बेळगाव जिल्ह्यामध्ये 2 वर्षापूर्वी 16 मंदिरं जी समाजाची मंदिरं होती, त्याचं उत्पन्न हजारांमधनं लाखोंमध्ये गेलं. त्या क्षणी सरकारची नोटीस त्या ठिकाणी आली की नाही, आता ही मंदिर आम्ही ताब्यात का घेऊ नये, याचं उत्तर तुम्ही आम्हाला